आजचा आपला प्रवास भिवंडीत. ओके, मी भिवंडीकर. सध्या मी चाललोय ते भिवंडीत, आमच्या भिवंडीत कल्याणहून आलेलो आहे आणि चाललोय आमच्या भिवंडी शहरात. आज मी तुम्हाला आमच्या भिवंडीतील प्रसिद्ध असे स्वर्गीय श्री बालासाहेब ठाकरे उड्डाणपूल दाखवणार आहेत. आणि रांजोली नाक्याचे इथे मी पोहोचलेलो आहे. रांजोली नाका ब्रिज आणि खालती तुम्ही पाहू शकता गाड्या कशा चालवल्या जातात. अरे बापरे, हे बघा, हे बघा, हे बघा. आज रविवार आहे, वाहतूक पण नाही, वाहतूक कोंडी पण नाहीये. तुम्ही पाहिल्यात गाड्या कशा चालवल्या जाते. भिवंडीत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात जिकरीचं काम आहे ते रांजोली नाका उड्डाणपुलाच्या खालून सही सलामतपणे बाहेर येणे. जसे तुम्ही तिथनं एकदम सही सलामत बाहेर निघता, तुम्ही पाहू शकता भिवंडी शहर आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. उंच उंच इमारती भिवंडीच्या स्वागतासाठी तयार आहेत. तुम्हाला आपल्या शहरात घेण्याकरता या उंच उंच इमारती साईबाबा मंदिरासमोर, साईबाबा मंदिराच्या आजूबाजूला. पूर्वी कुणी एकेकाली इथे खूप मोठे जंगल होते, आता इथे त्या मोठ्या मोठ्या इमारतींचे जंगल झालेले आहे. असो, आपला मुद्दा आहे उड्डाणपुलाचा. आपण जाणार आहोत ते उड्डाणपुलावर, स्वर्गीय श्री बालासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर. भिवंडीतील जे उड्डाणपूल आहेत त्यांचे नावे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बालासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जो कनेक्ट होतो बागे फिरदोस ते रामेश्वर मंदिर पर्यंत असणारा जुना उड्डाणपूल म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूलला. आणि त्यानंतर जो उड्डाणपूल आहे तो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर. असो, आपण साईबाबा येथे पोहोचलेलो आहोत आणि साईबाबा येथून आता आपण उड्डाणपुलावर प्रवेश करणार आहोत. हिंदू हृदय सम्राट, हे बघा, हे बघा, हे बघा, अशा प्रकारे इथे सांगतो काय. भिवंडीत स्वागत करतानाच तुम्हाला फार जिकरीचं काम आहे. भिवंडीत स्वागत होत असताना खूप सांभाळून तुम्हाला भिवंडीत प्रवेश घ्यावा लागतो. असो, आपण आता स्वर्गीय बालासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर पोहोचलेलो आहोत आणि आपला या उड्डाणपुलावरनं प्रवास सुरू आहे. या उड्डाणपुलात आपण अनेक अपघात पाहिलेले आहेत. खूप सांभाळून इथनं प्रवेश करावा, म्हणजे प्रवास करावा लागतो. प्रवेश ऑलरेडी झालेला आहे आपला, आता चालू आहे ते प्रवास. सांभाळून प्रवास करावा लागतो. इथे गाड्या चालवण्याची कुठलीही म्हणजे शिस्त नाही आमच्या भिवंडी शहरात. त्याचा प्रत्यय मी तुम्हाला आज रविवार असल्यामुळे शक्यतो जास्त दिसणार नाही, परंतु इतर कुठल्या दिवशी नक्की दाखवेल. आणि या उड्डाणपुलाचा फायदा जो आहे तो फक्त 4 चाकी वाहनांना होतो आणि त्या पण एक हाईट लिमिट केलेली आहे. त्या हाईटेत जे लिमिट केलेली हाईट जी आहे त्याच्या अंडरमध्ये ज्या गाड्या येतात त्यांनाच फक्त प्रवेश आहे. ट्रक, टेम्पो, बसेस यांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. का ते बाबा आपण सांगू शकत नाही, आपल्याला काय माहिती नाही. जे आहे ते आहे. आणि आपला प्रवास चालू आहे ते स्वर्गीय श्री बालासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून आपण बाजवार नाक्याजवळ पोहोचलेलो आहोत. कदाचित फ्लायओव्हरवर असल्यामुळे शक्यतो लवकर मला अंदाज येत नाही. असो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो व्हिडिओ शूट ओके आपण बाजवार नाक्याजवळच पोहोचलेलो आहे. हे बाजूला ज्या टेकडी दिसत आहेत त्यावरनं अंदाज लावलेला आहे मी. असो, व्हिडिओ खास आपल्यासाठी भिवंडीतील उड्डाणपुलावर प्रवास कसा करावा ते दाखवण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे. आपली मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो, खास करून महामार्गांवरचे. आज आपल्या भिवंडी शहरातील व्हिडिओ. मी भिवंडीकर, मला माझ्या भिवंडीचा खूप अभिमान आहे. बोलावं लागतं प्रत्येकाला, जो आपापल्या शहरात राहतो त्याला प्रत्येकाला बोलावं लागतं. मला माझ्या शहराचा खूप अभिमान आहे, परंतु तो आतल्या आत किती अभिमान बाळगतो न बाळगतो ते त्यालाच ठाऊक. असो, या उड्डाणपुलावरनं अनेक अपघात पाहिलेले असल्यानंतर स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल, या उड्डाणपुलावर देखील बरेच अपघात घडलेले आहेत. विषय अपघाताचा नव्हे, विषय तो आपला प्रवास करण्याचा. अशा प्रकारे आपण, मला वाटतं नवी वस्तीचा जो एरिया आहे, नवी वस्तीचा जो विभाग आहे त्या ठिकाणी कदाचित पोचलेलो आहोत असं मला वाटत आहे. आणि यस, बरोबर. आणि लवकरच आपण स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाला देखील कनेक्ट करणार आहोत.
आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो ब्रिज आहे इथे एक चढण आहे जी कल्याण नाक्यावरनं दांडेकर कंपनी जवळ चढण येते या ब्रिजवर जाण्यासाठी. तर काही लोक त्या चढणचा फायदा इथून जाताना प्रवेश म्हणजे उतरण्यासाठी केला जातो. हे बघा गेलेलं आहे. आणि हा वन वे, हा साधारणतः 300 मीटर ते 300 मीटरच्या आसपासचं वरण सिंगल वे. इथून फक्त तुम्ही जाऊ शकता, येण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. आणि आता आपण काही क्षणात स्वर्गीय राजीव गांधी उड्डाण पुलाला कनेक्ट करणार आहोत, जो रामेश्वर मंदिर ते बागे फिरदौस मस्जिद पर्यंत बांधण्यात आलेला आहे. वाहतुकीचे नियम पाळा, प्रवास सुरक्षित करा असे ब्रीद वाक्य असते. परंतु आमच्या भिवंडी शहरात वाहतुकीचे नियम हे फक्त नावाकरिता असतात. आमच्या भिवंडी शहरात वाहतुकीच्या नियमांना जराही किंमत दिली जात नाही. रॉंग साईडने रॉंग. आणि हे बघा, हे तुम्हाला सांगायचं राहून गेला, ही आयडिया बघा, ही शहर वाहतूक जी आहे भिवंडी शहर वाहतूक पोलीस यांनी केलेली आयडिया. इथनं रॉंग साईड जाऊ नये म्हणून हे मध्ये डिवायडर लावलेले आहेत. पहिले 2-4 लावले तरी रॉंग साईड मारायचे, अजून 2-4 वाढवले तरी युटर्न घेतात, अजून 2-4 वाढवले. आणि कमीत कमी 200-300 मीटर पर्यंत हे डिवायडर लावण्यात आले, तरी लोक काही अजून सुद्धा रॉंग साईड येऊन इथनं युटर्न घेऊन खाली उतरतात. वा बा बा बा, किती सुंदर दृश्य आमच्या भिवंडी ते उड्डाण पुलावर. अरे हो, अजून एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं. तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 कोटी का काय खर्च करण्यात आलेला आहे आताच रंगरंगोटी करण्यासाठी. भिवंडीच्या उड्डाण पुलांना रंगरंगोटी करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता हे जी बाजूला म्हणजे जी भिंत आहे आपल्या उड्डाण पुलाची, त्याला कसा कलर करण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता कलर तर नुसतं कलर नाही केलेत, तुमच्या चांगले ब्रीद वाक्य देखील लिहिण्यात आलेले आहेत. असो, आता मी भिवंडी बस स्थानकाच्या शेजाराहून चाललेलो आहोत. आपल्याला व्हिडिओ कसा आवडला जरूर कमेंट्स करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे. आणि अशा प्रकारे आपला हा जो व्हिडिओ आहे भिवंडीतील उड्डाण पूल, हा माझ्या अंदाजे मी आता बागे फिरदौस पर्यंत पोचलेलो आहे आणि इथे हा व्हिडिओ संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.